धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय. कारण देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडनं खंडणीसाठी 1-2 वेळा नव्हे तर चक्क 6 वेळा धमकी दिल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात समोर आलंय. आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या जगमित्र या कार्यालयात आणि त्यांच्या सातपुडा या निवासस्थानी या खंडणीसाठी बैठका घेतल्याचा धक्कादायक आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आवादा कंपनीकडनं जी खंडणी मागण्यात आली होती ती अगदी मे पासून मागण्यात आली होती आणि 28 मेला त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं. जगमित्र शुगर मिल्स मध्ये केली होती. एकदा सातपुडा बंगल्यात देखील बोलवून, कारण सातपुडा बंगल्यात बोलवण्याच्या मागचा हेतू हाच होता की मंत्र्यांच्या इथे आम्ही तुला बोलवतोय. एवढंच नव्हे तर दमानियांनी मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.